नाशिकचा रामकुंडचा परिसर सुद्धा दिव्यांनी झगमगून गेलेला आहे। दीपदानासाठी लोकांनी मोठी गर्दी केलेली आहे। गोदा घाट कसा उजळलाय आपण पाहूया। आज त्रिपुरारी पौर्णिमा, खरं तर आजच्या दिवसाला देवतांची दिवाळी म्हणून देखील ओळखलं जातं आणि याच अनुषंगाने नाशिकच्या रामकुंडावर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची ही गर्दी रामकुंडावर पाहायला मिळत आहे। गोदा तीरावर या ठिकाणी दीपदानासाठी देखील मोठी गर्दी ही नाशिककर या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। आजच्या दिवशी या ठिकाणी खरं तर संपूर्ण रामकुंड परिसर असेल तर आजूबाजूचा या परिसर असेल, या ठिकाणी हा दिव्यांनी हा संपूर्ण परिसर उजळून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण रामकुंड परिसरामध्ये या गोदा तीरावर नाशिकरांची मोठी गर्दी होत असताना देवदिवाळीच्या निमित्ताने गोदा घाट देखील आता दिव्यांनी उजळून निघालेला आहे। त्रिपुरारी राक्षसाचा आजच्या दिवशी वध करण्यात आलेला होता आणि या आजच्या दिवसाला देवतांची दिवाळी म्हणून ओळखलं जातं आणि या दिवसाच्या अनुषंगाने नाशिकच्या या दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या रामकुंड गोदा घाट परिसरामध्ये मोठी गर्दी ही भाविकांची पाहायला मिळते। खरं तर आजच्या दिवशी दीपदान केल्यानं पुण्य प्राप्त देखील होतं आणि या अनुषंगानं या संपूर्ण परिसरामध्ये भाविक असेल, त्यासोबत नाशिककर असेल, राज्यासह राज्याबाहेरून आलेले जे भाविक आहे हे देखील या रामकुंडा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर दोन्ही बाजूला गोदा तीरी आपण ही मोठी गर्दी ही भाविकांची पाहतोय। या गोदा तीरावर मोठ्या संख्येने भाविक देव दिवाळीचा सण हा साजरा करताना आणि त्यासोबत दीपदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दररोज जी होणारी आरती आहे गोदा आरती, या आरतीच्या निमित्ताने देखील ही मोठी गर्दी ही नाशिककरांची एकूणच या संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये पाहायला मिळते आणि या आजच्या दिवशी दिवाळीचा जो सण आहे, देवतांच्या दिवाळीचा सण हा साजरा करण्यासाठी नाशिककर या संपूर्ण गोदा तीरावर आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळत आहे। मोठा उत्साह आणि धार्मिक असं वातावरण या संपूर्ण रामकुंड घाटावर आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।